नमस्कार मित्रांनो, आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आता देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत दर्शन यात्रा आता राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तरी काय आहे योजना, कोणत्या देवदर्शनाचा लाभ मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो, आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेले आहे. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय सामाजिक व न्याय विभागाने निर्गमित करण्यात आलेला आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थयात्रांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी अंदाजे रक्कम असणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश देखील असणार आहे. मुख्यमंत्री मोफत दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची पात्रता काय असावी? लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी देखील असणार आहे. सदर योजनेच्या राज्यस्तरावर संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यांची समिती गठीत करण्यात देखील आलेली आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती कार्यरत असणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सदस्य, सचिव देखील या योजनेमध्ये सहभागी असणार आहेत. तर राज्यस्तरावर आयुक्त समाज कल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत. मुख्यमंत्री मोफत दर्शन योजनेची घोषणा करताना एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे विधान. देशात हिंदू धर्मात 4 धाम यात्रा, माता वैष्णवी धाम यात्रा, अमरनाथ यात्रा, इतर धर्मियांची ही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत, जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे. राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, याचे आम्हाला समाधान देखील आहे. निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचा आशीर्वाद या सरकारला व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा व प्रेरणा देखील मिळणार आहे.
अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री मोफत दर्शन योजना सुरू झालेली आहे. या योजनेचे नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर सविस्तरपणे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ देखील अपलोड करणार आहोत. तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.